आल्यानंतर विजय आपला होणार म्हणजे होणारच. आज दुपारी खरं म्हटलं तर मी जालन्याला जाणार होतो, पण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कार्पेट वगैरे सगळं भिजलंय. तुम्ही पण बसल्यात तिकडे चिखल आहे. निघणार तेवढ्यात पाऊसच सुरू झाला आणि हेलिकॉप्टरवाला पायलट म्हणाले, साहेब अशा या वातावरणात उडणं कठीण आहे, अशक्य आहे. म्हणून मी पहिल्या प्रथम जालनाकरांची माफी मागतो, कारण मी कधी एखादा शब्द दिला का मी मागे फिरत नाही. आणि आजची आपली सभा जी आहे ती आपल्या खैरे साहेबांना विजयी करण्यासाठी जशी आहे तशीच जालनाच्या कल्याणरावांना सुद्धा विजयी करण्यासाठी आहे. आणि जालनामध्ये जाऊन मी बोलणार होतो ते थोडस इथे बोलून आपल्या दोन्ही जागांचा आणि जेवढ्या काही जागा आता राहिल्या त्या महाविकास आघाडीच्या त्या विजयी करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय. मी जालन्यात जाऊन बोलणार होतो की 5 टर्म म्हणजे किती वर्ष झाली, 25 आयुष्यातली 25 वर्ष एका व्यक्तीला तुम्ही निवडून देतात. आणि वृत्तपत्रात मी बातमी वाचली की जालनामध्ये काही मतदान कार्ड ही कचऱ्याच्या पेटीत सापडली. मला असं वाटलं की बहुतेक मतदारांनी विचार केला असेल की मतदान करायचं कशाला, 5 टर्म आपण निवडून दिले, आता जालनामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाही. सकाळी नळ उघडला काही सकाळी 7 ते 10 दूध येतं, 10 ते 12 पाणी येतं. आता इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्या समोर जो गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल. मग तुम्हाला दारू आला पाहिजे की पाणी व्हायला पाहिजे. आणि जालना सगळं सुधारलं असणार, काही प्रश्न शिल्लक राहिले नसणार. पण एकूण जर विचार केला तर ही 25 वर्ष गेली फुकट, मोदींची 10 वर्ष गेली फुकट. आता जालनाकरांनी रावसाहेबांना विचारलं पाहिजे, आता तरी जालना झालं, खूप दिलं तुम्हाला, आता जा बाबा एकदाची. आता आमचा कल्याणराव तिकडे पाहिजे, कारण आता आम्हाला कल्याण करायचंय जालन्याचं. झालंय असं की महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेलं आहेच, महाराष्ट्राने झुकवले. आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की एवढी प्रचंड ताकद त्यांनी लावले. एखाद्या शहंशाह सारखे फिरतायत म्हणजे साधी गोष्ट आहे. मी गेल्या आठवड्यात सोलापूरला गेलो होतो आणि तिथून मला परत जायचं होतं लातूर मार्गे, पण लातूरचा एअरपोर्ट बंद. का बंद? नाही, पंतप्रधान येत आहेत, एअरफील्ड बंद. पुण्यामध्ये पंतप्रधानांनी संपूर्ण त्या परिसराला छावणीचं स्वरूप दिलं होतं. म्हणजे तुम्ही रस्त्यावरनं चाललात तर तिकडे पोलीस उभे असतात, जेव्हा तुम्ही उडत असता तेव्हा बाकीच्यांना विमान बंदी असते. आणि एवढा सगळा कडेकोट बंदोबस्त घेऊन तुम्ही फिरता, खरं हे बरोबर नाहीये. तुम्ही समान नागरिक कायदा जो काय प्रकार आहे तो नंतर काय आणायचं तो बघू आपण. पण आता लोकशाहीमध्ये निवडणुका आलेल्या आहेत आणि जे आपले हिंदू हृदय सम्राट सांगायचे की निवडणुकीमध्ये कोणी पंतप्रधान असता कामा नये, तो काळजीवाहू असला पाहिजे, मुख्यमंत्री असता कामा नये. आणि ज्या सोयी सुविधा या आम्हाला देतात त्याच त्यांना दिल्या पाहिजेत. तुम्ही त्यांच्यासाठी जर का एअरफोर्सची विमानं वापरणार असाल तर आमच्या सुद्धा अंबादासला दिलं पाहिजे, आमच्या सुद्धा खैरे साहेबांना दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही आम्हाला बंदी करणार असाल तर त्यांना देखील बंदी केली पाहिजे, तर त्यांना सुद्धा बंदी केली पाहिजे. पण ह्या सगळ्या यंत्रणा वापरायच्या. जसं मी येतो लोकांमध्ये जातो, आज सुद्धा माझी तयारी, इकडे येऊन बसा माझी तयारी, मला भेट आहे माझ्या लोकांपासून. पण मोदीजी तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा ना. रस्त्यावरनं चालताना सुद्धा एकटे चालतात, म्हणजे संपूर्ण कडेकोट बंदोबस्त.
खासगी वेशातले पोलीस